प्रिय लिली, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू कॉलेजला येणार नाहीस असं अगोदरच्या दिवशी म्हणालीस आणि शनिवारी कॉलेजला मध्ये आलीस. पुन्हा 24पासून सुट्टीच सुरू झाली. एवढे आडेवेडे घेऊन मग आलीसच का तू कॉलेजला? बरं, मी हाक मारत होतो त्याकडे तर तू लक्षच दिलं नाहीस. एक कप कॉफी तरी पिता आलीस ती. असो, मी विनंती केल्यावर तू कॉलेजला आलीस हेच फार झालं. आता मी तुझ्याकडून इतर अपेक्षा ठेवत नाही. मी बात का बतंगड करतो असं तुझं म्हणणं आहे. पण तू अगोदर कुछ तो है असा फील देतेस आणि मग एकदमच त्याच्यावर बोळा फिरवतेस. त्याला काय म्हणावं? तुझा जो काही स्टँड आहे तो तू घट्ट धरून का ठेवत नाहीस? अगोदर दुसऱ्यांचा गैरसमज होईल असं वागायचं आणि नंतर तुझा गैरसमज झाला असं म्हणायचं. याला काय अर्थ आहे? तू कॉलेजला आलीस त्याचा अर्थ मी काय घ्यावा? मागच्या पत्रात जे काही म्हटलंस ते कॅन्सल असं गृहीत धरायचं की मी तुला दिलेलं आव्हान स्वीकारावं म्हणून तू आलीस? तुझ्या वागण्याचा काही वेळा काहीच बोध होत नाही. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था होऊन जाते. नववर्षाच्या शुभेच्छा देऊन निदान पुढील वर्षी तरी तुला चांगली सद्बुद्धी लाभो अशी ईश्वराजवळ मी प्रार्थना करतो. नवीन वर्षात तरी तू रागावणार नाहीस आणि पूर्वी सांगितलेले संकल्प तडीस नेणार नाहीस अशी आशा करतो. तुझाच मॅक. प्रिय मॅक, असं उगीच उलटसुलट बोलत जाऊ नकोस. माझ्या कॉलेजमध्ये येण्यामागे खास असं काही कारण नाही. पण म्हटलं तू एवढं चॅलेंज दिलं आहेस तर बघू कितपत यशस्वी होता येतं ते. मी माझ्या परीने यशस्वी झाले, पण तुला राहावलं नाही वाटतं. म्हणून तू माझ्या मागून हाका मारत येत होतास. दुसऱ्यांना संयमाच्या गोष्टी सांगणं खूप सोपं असतं, मात्र त्याचं पालन करणं प्रत्यक्षात किती कठीण असतं याची कल्पना तुला आलीच असेल. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी माझ्या वागण्याने गोंधळात टाकते, पण मला काही तसं वाटत नाही. माझ्या मनाला प्रामाणिकपणे वाटेल तेच मी करते आणि तसंच तुला पत्रातूनही लिहिते. काही वेळा तू म्हणतोस तशी स्लिप ऑफ द टंग होऊ शकते. त्याचा एवढा काय भाऊ करायचा? मला वाटलं होतं की सुट्ट्यांच्या गडबडीमुळे फारसा पोर्शन होणार नाही, पण नंतर माझ्या मैत्रिणींकडून समजलं की काही महत्त्वाचा पोर्शन मला चुकला आहे. त्यामुळे त्याच्या नोट्स घ्याव्या म्हणून मी कॉलेजमध्ये आले होते. हे खरं कारण आहे. पण इथे येऊन बघितलं तर तसं काहीच दिसलं नाही. फारसा मोठा पोर्शन झालेला नव्हता. मी बरेच दिवस आले नाही म्हणून मैत्रिणी डिसेंबरमध्येच मला एप्रिल फुल केलं असावं. या कारस्थानामागे तुझा तर हात नाही ना? मैत्रिणी काहीतरी आपापसात कुजबुजत होत्या. मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही, पण घरी गेल्यानंतर एकदमच मला ते स्ट्राईक झालं. एनिवे, तुला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या संकल्पांविषयी तुला लवकरच समजेल. आता भेटू ते पुढील वर्षी. हां, बाय. तुझीच लिली.